धन्यवाद पंकजजी, आपलं पण आभार आहे. आणि आज आपल्यासमोर प्रथमेश ठाकूर, आपलं पण आभार. मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं. गुड आफ्टरनून. जवळपास 1 वाजलं आणि मुंबईकर आता हळूहळू संडेला 1 वाजता घराच्या बाहेर येणं हे एक वेगळं सुख आहे. कारण की मंडेला आपण दररोज ऑफिसला जातो, बट संडेला आराम करणं आणि क्रिकेट खेळणं. आज शेवटचा दिवस आहे मुंबईकर 9. 3 दिवस आज इकडे टुर्नामेंट आपण यूट्यूबला पण पाहतोय. भव्य दिव्य अशी अंडरआर्मची सर्कलचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं आणि सातत्याने 3 दिवस आपण पाहिलं तर खूप चांगलं क्रिकेट इकडे पाहायला मिळतं. आज शेवटचा अंतिम दिवस. ही एक महत्त्वाची मॅच असणार. एका साईडला आपण पाहिलं तर यंग पॅकर माझगाव, त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर अधिरा सत्यविनायक कामोटे. आणि टॉस जिंकला अधिरा सत्यविनायक कामोटे संघाने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर धीरजच्या हातामध्ये बॉल दिलाय. कल्याणचा अजून एक चतुर खेळाडू, त्या स्ट्राईक एंडला बॅटर अभिषेक. माझगाव परिसरातून पण खूप चांगलं क्रिकेट खेळत असताना आज खुल्या गटात खेळतात त्या सोबतीला सूरज उपाध्याय. पहिलाच बॉल अतिशय वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि लेग बाईच्या रूपामध्ये आपण पाहिलं तर इकडे सिंगल रन. मिलिंद पाचारणे सर आज आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये, त्याचबरोबर पद्मनाथ प्रभू, बाबू सर, विवेक प्रभू सर आणि संपूर्ण मुंबईकर 9 आज त्यांची टीम इकडे चांगला ऑर्गनाइज केल्या. स्ट्राईक एंडला बॅटर अभिषेक. या बॉलवर देखील हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला गेला. अखिल तिकडे होते, बॉलवरती पोहोचले गेले. एक सिंगल रन. पहिली मॅच देखील एक चांगल्या पद्धतीने रंगली. दुसरा डाव देखील एक खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. आणि आज ही तिसरी मॅच आहे. जो जिंकेल तो मात्र क्वार्टर फायनलसाठी क्वालिफाय होईल. त्यामुळे ही मॅच तेवढीच महत्त्वाची आहे आणि ही मॅच जिंकून पुढचं गणित सर्व इझी करण्यासाठी प्रयत्न करतील दोन्ही टीम की ही मॅच जिंकून आपण क्वालिफाय होऊयात. या ग्राउंड आहे असं आहे की इकडे 40-45 होईल, बट 24 बॉल 26, 24 बॉल 24 ची पण मॅच काल 12 बॉल 4 ची मॅच एक स्थानिक गटामध्ये रंगली. जय 11 संघाने पण खूप चांगला खेळ केला. अनूप 11 संघाने एक चांगला खेळ केला. इंटर कांजूरचे पण खूप चांगलं क्रिकेट बघायला मिळालं. या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेला. विशाल तिकडे नॉन स्ट्राईक एंडला चान्स घेतलाय आणि खूप चांगल्या पद्धतीने फिल्डिंग पाहिली गेली. पहिल्या दिवसामध्ये आई गावदेवी चिंतामणी कल्याण संघ क्वालिफाय झाला. प्रवीण खनका, कृष्णाची एक चांगली खेळी पाहायला मिळाली. काल KP9 भांडूप हा संघ देखील ह्या परिसरात ईशान्य मुंबईत एक चांगला खेळ नेहमीच राहिला. या बॉल देखील स्क्वेअर कट. धीम्या गतीचा बॉल होता, थोडा फिंगर रोल केले तिकडे आणि थांबवलं बॅटरला गेलं, पण 1 रन मिळेल. 4 ओव्हरची मॅच आहे. चेक केलं जाईल आपण इकडे डिसिजन. या बॉल देखील स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला. चांगली फिल्डिंग तिकडे ऋतिक होते डीप मध्ये आणि ऋतिकने पण थोडं डबल माइंड झालं, बट थ्रो देण्याचा प्रयत्न करत होते आणि रन थांबवला गेला. एक चांगल्या पद्धतीने बॉलिंग करतात धीरज. या बॉल देखील कव्हरला खेळले गेलेत आणि या बॉलवर बॉल आपण पाहिलं तर सिंगल रन. खूप चांगली बॉलिंग केली धीरजने. स्टंप टू स्टंप बॉलिंग करत असताना पहिला डाव आपण पाहिलं तर चेक केलं जाईल तिकडे. ऑन फील्ड डिसिजन 1D आहे, बट आपण चेक करूयात.
बॉलिंगसाठी हार्दिकच्या हातामध्ये बॉल दिला. पहिली ओव्हर एक चांगल्या पद्धतीने पाहिली गेली. स्ट्राईक एंडला सूरज उपाध्याय. या बॉलवर वेगळ्या स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. स्ट्राईक एंडला चान्स आहे. नॉन स्ट्राईक एंडला फेकी केली गेली आणि सूरजला इकडे बाहेर पडतावं लागेल. रनआउटच्या रूपामध्ये पहिली विकेट जाती आहे. यावर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. क्लासिकल फटका अभिषेकच्या बॅटमधून. परफेक्ट स्क्वेअर कट पाहिला गेला. बॅकफुटला आले कट. अभिषेकने अफलातून परफॉर्मन्स केला होता आणि त्यानंतर मागे वळून पाहिलं नाहीये. व्यावसायिक गटात त्यांनी पण चांगली छाप सोडली. मागील 1-2 हंगाम खूप चांगला परफॉर्मन्स करतायत. पायाला थोडी दुखापत होती बट त्या हंगामात देखील त्याने चांगलं नाव आपलं बोलबाला केला आणि वियंग पॅकर माझगाव संघासाठी एक महत्त्वाचा घटक म्हणून अभिषेककडे देखील पाहिलं गेलंय. चांगली बॅटिंग करतात. टीमला गरज असताना इनिंग बिल्डअप करतात. आता स्ट्राईक एंडला ऋग्वेद अजून एक माझगावचा एक बॅटर चांगली बॅटिंग करत असताना चर्चेत राहिला आहे. पण ऋग्वेदला पण माहिती की आता इनिंग खेळणं गरजेचं. ही मॅच जिंकून थोडं आपल्याला क्वालिफाय होणं खूप महत्त्वाचं आहे. दोन्ही टीम त्याचा प्रयत्न करतील. या बॉलवर थोडा वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला गेला हार्दिकने. व्हाईट बॉल. नियंत्रण थोडं चुकलं. या बॉलवर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. अगदी प्रॉपर टायमिंग केलं. समोरची दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला बट तिकडे डॉट बॉल आहे. या बॉलवर क्लासिकल फटका बट तेवढीच चांगली फिल्डिंग. ऋत्विक तिकडे होते आणि खूप चांगला बॉल अडवला ऋत्विकने. बॉल स्टॉप. स्माइल पण केली आणि तो सॅटिस्फाय झाला त्या कामामध्ये त्याच्या की मी एक चांगलं काम आपल्या टीमसाठी केलंय. बॉल स्टॉप. हवेत त्यांनी फ्लाइंग केला आणि बॉल अडवला. या बॉलवर देखील लेग स्टिकच्या बाहेर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. ह्या ग्राउंडवर एक्स्ट्रा रन्स खूप मॅटर करतील आणि पहिली मॅच सर्वांनी बघितली. थोडा एक्स्ट्रा आला त्यामुळे मॅच थोडी डगमगली बट बॉल टू बॉलची पण मॅच या ग्राउंडवर फिरताना पाहिले गेले. या बॉलवर देखील चांगला टायमिंग. क्या बात आहे. बॉडी पण डोले शोले आणि काय स्वीप मारलाय. टायमिंगला बाउंड्री आली आणि रोहन जिल्हे पण इनॅक्शनमध्ये पहिल्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग त्यांनी पण केली आहे. आज जॉर्ज कल्याण संघ पण एक मॅच पराभूत झाला बट शोल्डर डाऊन होऊन देणार नाही आहे. मॅच जिंकायची आहे. क्वालिफाय व्हायचं आहे आणि या ग्राउंडवर खेळण्याची मजा वेगळी आहे. बॉलिंगसाठी आकाश गुरव बल्ली येत आहेत. मुंबईतील अजून एक चांगले ऑलराऊंडर. चांगलं क्रिकेट त्यांनी पण पाहिलंय. टर्फ मातीतलं अंडरआर्म ओपन चांगलं मागील 2-3 हंगामामध्ये खूप चांगला बोलबाला केलाय आणि अधीरा सत्यविनायक कामोटे संघासाठी देखील अगदी त्याची चर्चा नेहमीच राहिली आहे. आता सेन्सिबल बॅटिंग करणं गरजेचं आहे. वियंग पॅकर माझगाव संघाला स्कोर तर झालाय बट पुढे घेऊन जाणं मॅच खूप महत्वाची आहे. या बॉलवर देखील हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न केला गेला. स्ट्राईक नॉन स्ट्राईक एंडला चान्स घेतला तिकडे. बाउंड्री जवळ आहे त्यामुळे पहिल्या दिवसामध्ये आपण ओव्हरथ्रोचे पण रन्स बघितले आहेत. आज कांजूरची देखील आमचे स्थानिक नागरिक देखील मॅचचा आनंद घेत आहेत.
या बॉल देखील हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि थ्रो फॅक्टर खूप महत्वाचा आहे. बिपिन परब पण मॅचचा आनंद घेतात. ते स्वतः पण या ग्राउंडवर खूप चांगलं क्रिकेट खेळलेत. आज सर्व मुंबईतील ज्यांना हे ग्राउंड जवळ आहे ते जवळ आवर्जून येतील मुंबईकर 9 चषक बघण्यासाठी, कारण की अंडरआर्म क्रिकेट ऑन ग्राउंड बघण्याची एक वेगळी मजा आहे. कोणती टीम क्वालिफाय झाली, कोणती टीम कशी जिंकली. या बॉलवर लेग स्टिकला एक चांगली पिचिंग, बॉट काय मागे आले ऋग्वेद, क्विक व्हाईट बॉल. स्कोर कार्ड पाहिलं तर आतापर्यंत 18 या धावसंख्येवरती स्थिर आहे. स्ट्राईक एंडला बॅटर ऋग्वेद, सामना करतील आकाश गुरव बल्ली. या बॉलवर समोरून बॉल कट केला गेलाय. बॉल ऑफ द मॅच, परफेक्ट बॉल फिरवला आणि काय खेळपट्टीवर करकंदिशी बॉलला फिरवलं. हलकासा लेग ब्रेक, बॅटर न्यू बॅटर अक्षय येत आहेत आणि पुन्हा एकदा आज मण्याला पण हा लेग ब्रेक आवडला. त्यांचा पण लेग स्पिन पूर्ण मुंबईने बघितला. मिलिंद पाचरना यांचा असल्फा संघासाठी ज्यांनी अफलातून बॉलिंग केली होती. या बॉलवर देखील समोर खेळले गेले, चांगली फिल्डिंग. जयेश नाईक तिकडे होते आणि जयेश नाईक अगदी सफेद ट्रॅक आणि सफेद टी शर्ट वर जयेश नाईक कधी मला असं वाटलं ससा तिकडे आला की काय. काय बॉल अडवला आणि खूप चांगली फिल्डिंग पाहिली गेली. चांगले क्विक फिल्डर आहेत. बघायला पण अगदी व्हाईट ट्रॅक व्हाईट टी शर्ट. अखिलनी पण स्माइल केली. या बॉल देखील स्क्वेअर कट खेळले गेले. बॉल थोडा आता तुम्ही निसटतोय बट रन सिंगल मिळेल आणि एका धावेने मात्र तिकडे स्कोर कार्ड पुढे जातोय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 20 या धावसंख्येवरती. चांगली बॉलिंग केली आकाशने. या ओव्हरमध्ये थोडा स्कोर थांबवला, विकेट पण आल्या आणि इकॉनॉमी बॉलिंग केली, म्हणजे थोडा क्राफ्ट त्यांनी खालती आणला आणि मॅच आपण पाहिली तर 3 ओव्हर संपल्यात आणि 20 धावा झाल्यात. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर राहुल ठाकूर येत आहेत पेनचे. ज्याने पण चांगली बॉलिंग करत असताना आपल्या नावाचा डंका नक्कीच पेन ते मुंबई पर्यंत आणलं. खंदा कॉलनीसाठी पण ते सचिन 11 त्या संघासाठी खेळत असताना देखील नावारूपाला आला आणि मुंबईतल्या व्यावसायिक क्रिकेटमध्ये त्यांनी जागा मिळवली. या बॉलवर पहिलाच बॉल आतमध्ये आणला आणि एक चांगली पिचिंग. बॅटरला पण बीट केलं गेलं आणि मागे किपरला पण बीट केलं गेलं. बॉल ऑफ द मॅच, परफेक्ट बॉल पाहिला गेला. सिंगल रन आहे. या बॉलवर देखील पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा राहुलने चांगली पिचिंग करत असताना आपण पाहिलं तर बॅटरला थांबवला. गुड बॉलिंग, चांगली बॉलिंग करतो.
स्कोर कार्ड पाहिलं तर आतापर्यंत 21 या धावसंख्येवरती स्कोर थांबलाय. चांगली बॉलिंग करतायत राहुल ठाकूर पण मॅच मध्ये आपल्या टीमला घेऊन आलेत. बॅटिंगसाठी नवीन बॅटर अमय येत आहेत. एका दुसऱ्या बाउंड्रीची गरज आहे. 25-26 पण या ग्राउंडवर फाईट होऊ शकते. यानंतर लुझिंग टीम आपण तयार राहा. लगेच आपला टॉस पण इनिंग ब्रेक्स मध्ये केला जाईल. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. हार्दिक तिकडे पोहोचलेत. वेगाने थ्रो देण्याचा प्रयत्न केला गेला बट रन सिंगल मिळेल. एका धावेने स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 22 रनवरती स्कोर कार्ड झालाय. पण मागील ओव्हरमध्ये अभिषेकला स्ट्राईक मला असं वाटतं थोडं कमी मिळाली. त्यामुळे अभिषेक थोडे नर्वस आहेत. फिनिशिंग टच देण्याचा प्रयत्न करतील. चांगली बॉलिंग केली राहुलने आतापर्यंत. यावर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल डीप मध्ये आहेत फिल्डर तिकडे आणि एका धावेने स्कोर कार्ड पुन्हा एकदा पुढे जातो आहे. स्टंप टू स्टंप बॉलिंग केली आहे राहुलने. 23 धावा झाले फलकावरती. 1 लाखाचं प्रथम पारितोषिक असणारी क्रीडा स्पर्धा आहे. द्वितीय क्रमांक तब्बल 50,000 रुपये. आकर्षक अशी ट्रॉफी आहे. मुंबईकर 9. या बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. समोर संधी आहे आणि बॅटरला इकडे बाहेर जावं लागेल. बॅटर आउट. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चांगला टायमिंग केला अभिषेकने. मित्रांनो अभिषेकसाठी एकदा टाळ्या वाजवायच्या. अफलातून बॅटिंग केली आणि शेवटच्या बॉलवर देखील टचअप त्यांनी दिलाय. वेल बॅटिंग. मॅच असणार आहे ती देखील आणि त्यावर देखील सर्वांच्या नजर असणार आहेत. पण अभिषेकची एक बाउंड्री मॅच मध्ये थोडंफार कायापलट करून जाईल आणि आता 28चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम अधिरा सत्यविनायक कामोटे. टायमिंगला बाउंड्री लगावली. आणि 28 रनचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. आकाश आणि त्या सोबतीला आपण पाहिलं तर बॅटर अखिल ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे.
बॉलिंगसाठी सुभाषच्या हातामध्ये बॉल दिलाय. मी केलं सगळं का? या बॉल देखील खूप चांगला बीट केला गेलाय. क्विक स्टंपिंग तिकडे बॅटर आउट. आकाशला बाहेर जावं लागेल. चांगला बॉल कलेक्ट केला गेला बॉलर कीपरने अक्षयने. क्षणात मात्र तिकडे गरजेचं आहे. बॉलिंगसाठी सुभाष. या बॉलला देखील चिकी रन करण्याचा प्रयत्न केला गेलाय. सुभाष तिकडे क्विक गेले. एक रनने मात्र आता खातं ओपन केलं गेलंय. अधीरा सत्यविनायक कामोटी संघ या मॅच मध्ये मात्र आता शेवटच्या बॉलवर आलेली बाउंड्री मॅच मधून थोडा ग्राफ वरती गेला. 28 टार्गेट आहे आणि आता एक एक रन एक एक मॅच तेवढीच महत्वाची असणार आहे. स्ट्राईक एंडला बॅटर अखिल. भव्य दिव्य असं आयोजन पाहिलं गेलं मुंबईकर 9 आणि 1 लाखाचं प्रथम पारितोषिक असणारी क्रीडा स्पर्धा आज आपल्या या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. पहिले 4 संघ आज खुल्या गटातील दुपारी देखील आपल्याला खुल्या गटातील संघ पाहायला मिळतील. त्यानंतर क्वार्टर फायनल सेमीफायनल फायनल. स्ट्राईक एंडला बॅटर अखिल. बंद ग्राउंडचं 1 to 4चं क्रिकेट अखिलने पण खूप चांगलं खेळलंय. वरळी संघासाठी पण स्टेशन वाईजला खूप चांगला खेळ पाहायला मिळतोय. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. लेफ्टी आला की एका दुसरा एक्स्ट्रा बघायला नेहमीच मिळतो. एक्स्ट्रा रन्सवर कंट्रोल करणं गरजेचं आहे. ग्राउंड अगदी आउटफील्ड पण फास्ट आहे त्यामुळे मॅच चांगली रंगेल. 28 पण या ग्राउंडवर फायटेबल आहे. ही मॅच दोन्ही संघांसाठी तेवढीच महत्वाची आहे. जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनलसाठी क्वालिफाय होणार आहे. प्रत्येक खेळाडूला आपण इकडे व्हाईट ट्रॅक व टी शर्ट देखील आपण पाहू शकतो जी प्रोव्हाइड केली आहे मुंबईकर 9 या संघाच्या माध्यमातून श्रीसाई स्पोर्ट्स. शैलेश पाटील पराग पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. एक चांगली पिचिंग. बॉल हलकासा खाली बसला आणि थांबवलं तिकडे. डॉट बॉल. सुभाषने कॉन्फिडन्सने बॉलिंग केली आणि आतापर्यंत चांगली इकॉनॉमी बॉलिंग करतात. फक्त 2 धावा खर्च केल्या गेल्यात. 1 विकेट मिळवली आहे. या बॉल हलकंसं फुटवर्क होता. तिकडे दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं तर तिकडे डॉट बॉल येईल. चांगली बॉलिंग पाहायला मिळते सुभाष यांच्या माध्यमातून.
या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्स पाहायला मिळतात. एक्स्ट्रा रन्सवरती कंट्रोल करणं गरजेचं आहे. 3 धावा झाल्यात म्हणजे अजून जवळपास 19 बॉलमध्ये 25 धावांची गरज आहे. दोन्ही टीमकडे बॅलन्स मॅच आहे. बॉल टू बॉलची मॅच या ग्राउंडवर नेहमीच फाईट होताना पाहायला मिळेल. या बॉलवर फ्लिक केला गेलाय समोरच्या दिशेने. परफेक्ट टायमिंग. अखिल 4 रनसाठी. आणि आता मॅच आली 18 बॉलमध्ये 21 धावांची गरज आहे. खूप चांगलं फ्लिक केलं गेलं, हलकंसं फुटवर्क दाखवलं आणि अखिलला माहिती आहे की चान्स घेणं गरजेचं होतं. जो प्रेशर थोडासा होता तो प्रेशर दूर करावा लागेल. क्रुशल मॅच आहे त्यामुळे मित्रांनो थोडं फास्ट खेळा. आज शेवटचा दिवस आहे आणि फायनल पण आपल्याला खेळवायची आहे. त्यामुळे टायमिंगवरती सर्व मॅचेस झाल्या पाहिजेत. सात या धावसंख्येवरती 1 विकेट गेली आणि आता मॅच 18 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. सूरज उपाध्याय येतात हाती बॉलिंगसाठी. चालक खेळाडू आहेत पण क्रुशल मॅच आहे. सूरजला पण माहिती आहे की आपल्याला चांगली बॉलिंग करावी लागेल. महत्वाची मॅच असणार आहे. एका दुसऱ्या बॉलरने जर एक ओव्हर घट्ट आली तर मॅच मध्ये येऊ शकते टीम, फिल्डिंग टीम पण दोन्ही टीमकडे आता मॅच बॅलन्स आहे. निखिल पाटीलला पण एक चांगली इनिंग बिल्डअप करणं गरजेचं आहे पण त्याचा कॉन्फिडन्स चांगला आहे. एक प्लेअर ऑफ द मॅच त्यांनी या टुर्नामेंटमध्ये मिळवली आहे. वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला, फटका फसला आणि डॉट बॉल येईल. 1-1 डॉट बॉल मॅच मध्ये घेऊन जाईल टीम वियंग पॅकर माझगाव. मागील 1-2 हंगामामध्ये माझगाव संघाने पण एक चांगला खेळ केला आणि खुल्या गटामध्ये वाईल्ड कार्ड एंट्री घेतली आहे. चांगला खेळ करत असताना याही संघाचा दबदबा राहिलाय. वियंग पॅकर माझगाव. या बॉलवर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. फिल्डर आहेत तिकडे, रन सिंगल मिळेल. अखिल देखील एक बाउंड्री म्हणून त्यावेळी त्यांचा पण कॉन्फिडन्स चांगला आहे. बघूयात आज कोणता संघ क्वालिफाय होईल. पहिला संघ सेमीफायनल साठी. यानंतर जर पाहिले तर 4 संघ पण यानंतर खूप चांगले आहेत. साई सिद्धी अंधेरी, मालवण मुकेश रॉयल, कैलासवासी सुंदर सारंग, अर्थातच ओंकार मलाड आणि त्यांच्या विरुद्ध स्वरा रॉयल चेंबूर. असे 4 संघ यानंतर देखील दुपारच्या हाफमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. या बॉलवर फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल बाहेर आला तर रन्स धावून काढायचे आहेत. म्हणजे इकडे एक थोडं टास्क आहे. बॉल बाहेर आला तर तुम्हाला रन्स धावून काढायचे. हा नियम इकडे एक थोडा वेगळा आहे. अंडरआर्म क्रिकेटच वेगळं आहे. त्यामुळे ज्या परिसरात जाईल तसं तुम्हाला रूल आहे, ते रूल्स फॉलो करून क्रिकेट खेळावं लागेल. काल जय 11ने पण स्थानिक गटात एक चांगला खेळ केला. मतांग, त्यानंतर यशने एक चांगला खेळ केला. सेमीफायनल्स पण खूप चांगल्या बघायला मिळाल्या आणि स्थानिक ग्राहकाची क्रिकेट बघण्याची वेगळी मजा आहे आणि वेगळंच फाईट असते तिकडे. या बॉलवर फुटवर्क पाहिलं गेलं. हवेत बॉल, चांगली कॅच कलेक्ट केली गेली. गुड कॅच. कॅच ऑफ द मैच, पकड़ो कैच और जीतो मैच. रुगवे विशाल जाधव येत आहेत दिव्याचे. विशालला पण मॅच बनवणं गरजेचं आहे. बघा बाउंड्रीची गरज नाहीये टीमला, बट रन्स चालू ठेवणं गरजेचं आहे. लास्टला 6 बॉल 8, 6 बॉल 9 कधी आपण इकडे चेस करू शकतो. रन्स आले आतापर्यंत 9 रन्स आले, 2 विकेट गेले आहेत आणि समीकरण आहे मॅचला जिंकण्याकरिता. 14 बॉल मध्ये
19 धावांची गरज आहे. 14 चेंडूने 19 धावांची गरज आहे. विशाल चांगले बॅट आहेत. विशालला पण माहिती आहे की टीमला आता गरजेचं काय आहे. जास्त वेळ घेऊ नका फिल्डिंग टीम. वियंग पॅकर माझगाव प्रत्येक बॉल नंतर फिल्डिंग लाव प्लीज. वेळ घेऊ नका. या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा फेकी केली गेली आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं तिकडे रनआउट. कहाणी में ट्विस्ट. बॅक टू बॅक विकेट. बॅक टू बॅक विकेट गेले त्यामुळे संघ थोडा डगमगलाय आणि आता मॅच मध्ये पुन्हा एकदा फाईट होताना पाहायला मिळते. वियंग पॅकर माझगाव संघ पुन्हा एकदा मॅच मध्ये आली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये बाउंड्री आली होती तेव्हा अधीर सत्यविनायक कामोटी संघाचं पारडं जड होतं, बट त्यानंतर विकेट आल्या. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सूरज, स्ट्राईक एंडला बॅटर अखिल. 13 बॉलमध्ये 19 धावांची गरज आहे. हा बॉल खूप महत्वाचा असणार आहे. पेशन्स खूप महत्वाचा आहे या बॉलवरती. या बॉलवर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. एक सिंगल रन तिकडे मिळते आणि आता गुड बॉलिंग चांगली ओव्हर टाकली आहे. सूरजने पण इकॉनॉमीने बॉलिंग केली आणि रनआउट आले. तिकडे एक चांगली कॅच पकडली ऋग्वेदने. 12 बॉलमध्ये 18 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 12 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. आता खरी परीक्षा आता आहे, कारण की या सिच्युएशनला कशी बॅटिंग करायची, कशी मॅच पुढे घेऊन जायची. चला फास्ट खेळा मित्रांनो. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सलीम गडकरी येतात राजापूरचे, ज्याने पण एक चांगलं क्रिकेट खेळत असताना त्या परिसरात पण खूप चांगलं क्रिकेट खेळलेत. राजापूर, रत्नागिरी, मालवण, कुडाळ त्या परिसरात पण त्याचा एक वेगळा बोलबाला राहिला आहे आणि त्याच्यावर जबाबदारी दिली आहे. 12 बॉल 18ला बघूयात आता सलीम कशा प्रकारे कामगिरी करतील. स्ट्राईक एंडला अखिल आहे. 12 बॉल 18 म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये एक दुसरी बाउंड्री गरजेची आहे. पहिलाच बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. चांगली फिल्डिंग ओमकारची. चान्स घेतला ओमकारने. यस, बरोबर चान्स घेतला ओमकारला. माहिती आहे की अजून एका दुसरी विकेट आली तर आपण थोडा अजून दडपण निर्माण करू शकतो. लॅबो पण तिकडे मॅच बघतात. थोडं ते पण नाराज झाले की आपण एवढे रन्स करून मॅच थोडी आपली बनली नाहीये, बट नेक्स्ट मॅचमध्ये चांगलं क्रिकेट त्यांच्याकडून पण बघायला मिळेल. खूप वर्ष हाही खेळाडू मुंबईचं मन त्यांनी पण जिंकलंय अंडर आर्म क्रिकेटमध्ये. बॉलिंगसाठी सलीम, स्ट्राईक एंडला बॅटर ऋत्विक. चांगले बॅटर ऋतिक. मला या वर्षीचा वायकट्टा आठवतोय आणि जे ऋतिकने 2 बाउंड्रीज टायमिंगला लगावल्या आणि अदिरा कामोटे संघाला मॅचमध्ये घेऊन आला होता, तशी काही इनिंग मात्र आठवावी लागेल. या बॉलवर थांबून खेळायचा प्रयत्न केला गेला आडव्या बॅटने आणि फटका फसला. बॅटर आउट. मागे पिचिंग होती बट शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं. थोडा बॉल हवे
मॅच देखील तेवढीच चांगली रंगताना पाहायला मिळते. आता 17 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. न्यू बॅटर सुमित मोरे येत आहेत. 2 वर्ल्डच्या खेळाडूंना आता मात्र मॅच बनवावी लागेल. अखिल आणि सुमितला मॅच पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर चांगला कट केला गेला, बीट केला गेला बॅटरला. चांगली पिचिंग पाहायला मिळाली सलीम गडकरीची आणि कॉन्फिडन्स खूप चांगला होता. डॉट बॉल. मॅच आता मात्र थोडीफार शांत होताना पाहायला मिळते. वियंग पॅकर माजगाव संघाने मॅच मध्ये चांगलं कमबॅक केलं. पण बॉलिंग या बॉलवर देखील फुलटॉस बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. 1 रन तिकडे मिळतीये. थोडीफार मॅच शांत होताना पाहायला मिळते. चांगली बॉलिंग केली सलीमने. स्टंप टू स्टंप बॉलिंग केली गेली. 1 विकेट मिळवली. आतापर्यंत 2 रन खर्च केले गेलेत. फक्त 16 धावांची गरज आहे आता 8 बॉलमध्ये. मॅच थोडीफार आपण पाहिलं तर रंगताना पाहायला मिळते. एका दुसरी बाउंड्री आली तर लास्टला 6 बॉल 12, 6 बॉल 10 पण बघायला मजा येईल. पण एक बाउंड्रीची गरज आहे. अखिलकडे क्षमता आहे. एक बाउंड्री मारून ते आलेत ऑलरेडी. त्यामुळे मॅच बनवावी लागेल. ही मॅच जिंकून क्वार्टर फायनल मध्ये क्वालिफाय होण्याचा प्रयत्न करतील दोन्ही संघ. कारण की त्यानंतर एक चान्स अजून आहे. बट ही मॅच जिंकून प्रयत्न करतील. स्ट्राइक एंडला बॅटर अखिल. 8 बॉल मध्ये 16 धावांची गरज आहे. हे 2 बॉल मॅचचं रिझल्ट अगदी सांगून जातील. 8 बॉल 16. या बॉलवर हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका फसला अखिलचा. बॅटर आउट. आता मात्र मॅच थोडीफार शांत होतीये. न्यू बॅटर धीरज येतात. 7 बॉल मध्ये आता 16 रनची गरज आहे. चांगली बॉलिंग केली सलीमने. स्टंप टू स्टंप बॉलिंग. सात बॉल 16 आहे. हा बॉल पण महत्वाचा आहे. बाउंड्री आली तर 6 बॉल 12 पण बघायला मजा येईल शेवटच्या ओव्हरमध्ये. बट धीरज आता चान्स घ्यावा लागेल. हिम्मतची किंमत आहे. डर के आगे जीत है. बॉलर सलीम. या बॉलवर परफेक्ट बॉल पाहिला गेलाय. अफलातून बॉलिंग पाहिली गेली आहे सलीम गडकरी. फक्त आणि फक्त या ओव्हरमध्ये रन्स आले 2. काय बॉलिंग केली गेली आहे. क्लासिकल बॉलिंग. खूप चांगली पिचिंग करत असताना संघाला मात्र मॅच मध्ये घेऊन आलाय. गुड बॉलिंग सलीम. 6 बॉल मध्ये आता मॅचला जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 16 रनची गरज आहे. चला थोडं फास्ट खेळायचं फिल्डिंग टीम. शेवटचे 6 बॉल आणि मॅचला जिंकण्याकरिता 16 धावांची गरज आहे. बॉलिंग साठी निरंजन यादव ऐसा मेरे को लग रहा है फिरोज शाह कोटला पे खेलने के लिए आए. जो कैप उन्होंने पहनी है. चांगले स्पिनर आहेत आणि चला थोडं फास्ट खेळायचं निरंजन. एक वेगळी स्टाईल आहे त्यांची.
निरंजनची आणि बॉलिंगसाठी निरंजनच्या हातामध्ये बॉल दिलाय 6 बॉलमध्ये 16 रनची गरज आहे बॉलर निरंजन. पहिलाच बॉल कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला, 1 रन तिकडे मिळेल आणि आता 5 बॉलमध्ये 15 रन्स करायचे आहेत. बाउंड्रीची गरज आहे. या बॉल देखील परफेक्ट यॉर्कर वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि बॅट्समनला थोडं जागेवरतीच थांबवलं आणि 4 बॉलमध्ये 14 रन्स. या बॉल स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला, बॉल तिकडे आपण पर्यंत निघून जाईल 4 रनसाठी. धीरज 3 बॉल 10. अजून एक बाउंड्री आली तर 2 बॉल 6 पण बघायला मजा येईल. बट धीरज चांगली बॉलिंग तर नेहमीच संघासाठी करताना पाहिले गेलेत, पण आता बॅटिंगची पण जबाबदारी आली आहे. या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला, बीट केला बॅटरला तिकडे आणि 2200 रुपयामध्ये आपण पाहतो एक सिंगल रन मिळतीये. 2 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे इकडे आता 2 बॉल 8 2 बाउंड्री झाले तरी मॅच थोडं कठीण होऊ शकते. पण एक्स्ट्रा आली तर मॅच मध्ये थोडं जीव राहू शकतो. अधिरा सत्यवीर कामोडे आणि आता जवळपास औपचारिकता फक्त शिल्लक आहे. चांगला खेळ करत असताना यंग पॅकर माझगाव. अभिषेकची शेवटची बाउंड्री आता सर्वांना आठवली असेल, तर ती बाउंड्री नसती आली तर मॅच आता बॉल टू बॉलची असते. बट टायमिंगला अभिषेकने एक बाउंड्री लगावली आपल्या संघाला आणि मॅच मध्ये घेऊन आला होता. स्टार्ट टू एंड बॅटिंग केली होती. आणि यंग पॅकर माझगाव संघ क्वार्टर फायनल मध्ये क्वालिफाय होतो. अभिनंदन, वेल प्लेड. चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. हार्ड लक टीम अधिरा सत्यविनायक कामोडे पण आपल्या बाजूला संधी